नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा महाराष्ट्राच्या सरकारचं जे मुख्यालय आहे, ज्याला मंत्रालय म्हटलं जातं, त्या मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातल्या काही आमदारांनी अक्षरशः सर्कशी सारखा खेळ केला. म्हणजे बाकी एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल पोरखेळच चालू आहे. रोज कसली ना कसली तरी खुलचट वक्तव्य केली जातात, बिनबुडाचे आरोप केले जातात, नको त्या गोष्टीवरून हलकल्लोळ माजवला जातो. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवणं हे राजरोज आणि नित्य नेमाने चालू असतं. या पार्श्वभूमीवर जर काही आमदारांनी एक नवा पोरखेळ केला तर त्यासाठी कोणाला नवल वाटणार नाही. कारण शेवटी गमतीलाही मर्यादा असतात, पोरकळपणालाही मर्यादा असतात. आपल्या घरात एखादं लाडावलेलं पोर असतं, शेफारलेलं पोर असतं. आपण करू त्याला लोक हसतात किंवा पाठ थोपटतात किंवा कोड कौतुक होतं, म्हणून ते पोर शेफारल्यानंतर अधिकाधिक पोरकटपणा करायला लागतं. शेवटी अशी वेळ येते की त्याच आपल्या लाडक्या पोराच्या पाठीत दोन धपाटे घालावे लागतात. कारण त्याला समोरच्या गोष्टीचं तारतम्य कळत नसतं की गंमत कुठपर्यंत चालेल आणि कुठे थांबलं पाहिजे. हे एवढं प्रगल्भता त्या बालकाकडे नसते. आणि आपण जेव्हा त्याच्या खोडेपणाचं कौतुक करायला लागतो तेव्हा त्याला वाटतं त्याची फारच हुशारी आहे, फारच शहाणपण आहे, आणि म्हणून आपण अधिकाधिक पोरकटपणा केला पाहिजे, म्हणजे आपलं अधिक कौतुक होईल असं त्याला वाटतं. आणि ती पोरं अधिकाधिक अतिरेक करत जातात. शेवटी धपाटा घालावा लागतो त्याला. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे पक्ष आणि सगळ्या पक्षाचे नेते प्रवक्ते हळूहळू करत त्या पोरकटपणामध्ये अतिरेक करत गेलेले. आणि त्यामुळे कशाला हसावं आणि कशाला पाठीत धपाटा घालावा असा पण प्रश्न पडतो. आणि मग त्या बाजूने विचार केला तर ज्या आदिवासी आमदारांनी आदिवासींवर अन्याय होतोय की आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून त्या मंत्रालयामध्ये जो पोरखेळ केला, त्याकडे साफ दुर्लक्ष करावं असं वाटतं. कारण ती नुसतं ढोंग आणि सर्कस होती. सर्कस मध्ये तुम्हाला माहिती आहे, त्या तंबूमध्ये वेगवेगळे एक पुढे पटांगण छोटं ठेवलेलं असतं आणि वर काय ते दोऱ्या असतात, बांधलेल्या झुले असतात वगैरे वगैरे. त्यावर वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. अगदी मला वाटतं राज ठाकरेंनी फार सुंदर आठवण केली की पूर्वी एक काय ती रॉयल सर्कस वगैरे अशी काय ती होती, जेमिनी सर्कस. त्यामध्ये तोफेच्या तोंडी हा शब्द आपण ऐकतो की एखाद्या गुन्हेगाराला तोफेच्या तोंडी दिलं जायचं. म्हणजे त्या तोफेच्या नळीमध्ये, नळकांड्यामध्ये त्या आरोपीला, गुन्हेगाराला घातलं जायचं आणि तोफेचा गोळा उडवून दिला जायचा. त्यामुळे फार उंचावरून त्याचा कडेलोट वगैरे व्हायचा आणि त्याचा मृत्यू व्हायचा. त्याला तोफेच्या तोंडी देणं म्हणायचे. किंवा तोफेच्या तोंडावर त्याला बांधलं जायचं आणि मागून तो गोळा उडवला की अक्षरशः चिंधड्या उडून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. मुद्दा असा आहे मित्रांनो की तशी जी गोष्ट सर्कशीमध्ये गंमत म्हणून दाखवली जायची, तेव्हा त्या मोठ्या तोफेतून एखादा कसरतपटू असायचा, त्याला त्या तोफेच्या नळीमध्ये घातलं जायचं आणि मागून ती तोफ उडवली की तो तोफेतून उंच उडायचा अधांतरी आणि कोसळायचा. तर तो कोसळून मरू नये किंवा झुल्यावर काम करणारे कोणी मरू नयेत एवढ्यासाठी एक जाळी लावलेली असायची. म्हणजे तो पडला तरी जाळीवर पडायचा पण मरायचा नाही. मंत्रालयामध्ये अशी जाळी लावायची पाळी आलेली आहे. याचं कारण असे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्या कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने मंत्रालयात येणारे लोक असला पोरकटपणा करायला लागले. कोणी मंत्रालयाच्या 5व्या 7व्या मजल्यावर गच्चीवर जाऊन थेट खाली उडी मारून आत्महत्या केलेले, किंवा कोणीतरी त्या कुठल्या तरी मंत्रालयाच्या खिडकीतून खाली असलेल्या छज्जावर उतरून आत्महत्येच्या धमक्या दिलेल्या.
किंवा कोणी कोणी त्याच्यावरून मधल्या चौकात उड्या मारलेल्या आहेत, तर अशा आत्महत्येला परावृत्त करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी ही जाळी लावलेली आहे की मंत्रालयात येणारे सगळेच तपासता येतात, कागदपत्र तपासता येतात, हत्यार आहे का, बॉम्ब आहे का वगैरे तपासता येतं. पण एखाद्या माणसाच्या मेंदूत काय चाललंय याचं स्कॅनिंग होऊ शकत नाही. म्हणूनच एक दोनदा जे आत्महत्येचे प्रयत्न झाले त्याला आळा घालण्यासाठी मंत्रालयाच्या मधल्या मोकळ्या चौकामध्ये उडी मारण्याचा धोका आहे, तो टाळावा म्हणून हे संरक्षक जाळी लावलेली. काही आमदार, आदिवासी जातीचे आमदार, वंशाचे आमदार हे मुख्यमंत्र्यांना वगैरे भेटायला गेले आणि आपलं काम झालं नाही, आपल्यावर अन्याय होतो म्हणून काय त्यांनी 6व्या 5व्या मजल्यावरून त्या जाळीत उडी घेतली. याला मी पोरकटपणा एवढ्यासाठी म्हणतो की हा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे, याला आंदोलन पण म्हणता येत नाही. आंदोलन पण म्हणता येत नाही. हा, उडी मारली पण आपण मरणार नाही याची खातरजमा करून घेतली, आपल्याला इजा होणार नाही अशा स्वरूपाचा भयंकर मोठा त्याग या लोकांनी केला. आणि त्यामध्ये विधानसभेचे गाजलेले उपसभापती झिरवळ साहेब सुद्धा आहेत, नरहरी झिरवळ. नाना पटोले यांनी अचानक विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या पदाची निवडणूकच उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नव्हती म्हणून झाली नाही आणि नरहरी झिरवळ हे जवळजवळ 1.5-2 वर्ष उपसभापती किंवा उपाध्यक्ष असूनही अध्यक्षपदाचं कामकाज चालवत राहिले. आणि त्यामुळे उपसभापती जेवढा गाजत नाही तितके झिरवळ गाजलेले होते. पण या आदिवासी प्रकरणामध्ये नरहरी म्हणजे आदिवासी आंदोलनाच्या निमित्ताने त्या जाळीवर उड्या मारण्यामध्ये स्वतः नरहरी झिरवळ सुद्धा होते. यापेक्षा अधिक हास्यास्पद काय असेल मित्र, काय असेल? मला खरंच गंमत वाटते, खरंच गंमत वाटते की बाकीच्या आमदारांचं मी समजू शकतो, पण नरहरी झिरवळ जे विधानसभेचे एक घटनात्मक पदावर आरूढ झालेले आहेत, त्यांना तरी आपल्या जबाबदारीचं भान असलं पाहिजे. आपल्या बरोबर आदिवासी आमदार आलेत, त्यांची समजूत त्यांनी काढली पाहिजे. आपल्या पदावर असताना भरपूर राजकारण करून सरकारला कानपिचक्या देण्याचाही अधिकार झिरवळांकडे आहे. आज जेव्हा झिरवळ हे अशा आंदोलनात उतरतात तेव्हा त्यांनी विधानसभेच्या एका पदावर आदिवासी आमदार म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे होते म्हणून त्यांना उपसभापती पद मिळालं असं नाहीये. आपल्या पक्षामध्ये आदिवासींना देखील महत्वाची पदं दिली जातात हे दाखवण्यासाठी शरद पवार किंवा अजित पवार अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नरहरी झिरवळ यांना उपसभापती पद हवलेलं होतं. मग त्या पदावर आरूढ होताना आदिवासी म्हणून तुम्ही वैयक्तिक फायदा घेतला सत्तापद मिळवण्यासाठी, पण मग आदिवासी म्हणून आपल्याला ज्या जनतेने मतदाराने निवडून दिलेला आहे त्याच्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी त्या पदाचा झिरवळ यांनी कोणता वापर केला? बाकीचेही काय ते वनगा वगैरे असे आमदार आहेत, मला आता नावं आठवत नाही, सांगता येत नाही. पण ज्या काही 4-5 आदिवासी आमदारांनी आदिवासींच्या भल्यासाठी हे जे काय केलं ते गेली 4.5 वर्ष नव्हे तर जवळजवळ 4 वर्ष 10 महिने काय करत होते आदिवासींसाठी आणि कुठल्या आदिवासींच्या मागण्या घेऊन त्यांनी विधानसभेत आवाज उठवला, आंदोलनातून आवाज उठवला, सर्व पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून आदिवासींसाठीच पुढाकार घेतला हेही सांगायला हरकत नाही. मला वाटतं विजय कुमार गावित हे आदिवासी समाजाचे खानदेशातले मंत्री आहेत, आमदार आहेत, दीर्घकाळ निवडून येत आहेत. त्यांना पुढाकार देऊन ही सगळी मंडळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी नेते यांना घेऊन 4 वर्ष काहीच का करत नव्हती. आज यांना अचानक विधानसभेच्या मुदत संपायला 1 महिना किंवा 3-4 आठवडे राहिली असताना एवढी खुमखुमी कशाला यावी?
याचा अर्थ सरळ आहे की हे लोक निव्वळ नाटक करत होते, निव्वळ नाटक करत होते. आणि मग मला आपल्या पंतप्रधानांनी 1.5-2 वर्षापूर्वी वापरलेला, 2-3 वर्ष असतील, एक शब्द आठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किसान कायद्याच्या विषयात जे काय आंदोलन चालू होतं त्या निमित्ताने बोलले होते, आजकाल नुसते बुद्धिजीवी किंवा श्रमजीवी उरलेले नाहीत, तर भारतीय समाजामध्ये काही आंदोलनजीवी लोक उपजलेले आहेत. आपल्याकडे शब्द आहेत, परोपजीवी, काय ते श्रमजीवी, बुद्धिजीवी, म्हणजे जे लोक आपल्या बुद्धी कौशल्याच्या बळावर समाजात आपलं स्थान निर्माण करतात आणि त्याच्यावरच आपली उपजीविका करतात, त्यांना बुद्धिजीवी म्हणतात. जे काबाड कष्ट करून शारीरिक शक्तीच्या बळावर आपल्या उपजीविका करतात, उत्पन्न मिळवतात, त्यांना श्रमजीवी म्हणतात. पण या दोघांच्या पलीकडे एक नवा वर्ग भारतीय समाजामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये आजकाल निर्माण झालेला आहे, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी अशी उपमा दिली होती. आणि अर्थात ते सरळ आहे. मेधा पाटकर असतील, तुमच्या त्या तिस्ता सेटलवाड असतील, आजकाल राहुल गांधी सुद्धा आंदोलनजीवी झालेले आहेत. म्हणजे त्यांचं जगणं किंवा उपजीविका ही आंदोलनावर आधारित आहे. त्या आंदोलनातून जनतेचे प्रश्न मांडून जनतेला न्याय मिळवून देण्याचं नाटक करायचं आणि त्याच्यावर आपली उपजीविका करायची. 10-12-15 वर्ष नर्मदा आंदोलनाच्या, नर्मदा धरणाच्या किंवा प्रकल्पाच्या वाटेत काटे पसरून मेधा पाटकर यांनी आपल्याला समाजसेविका म्हणून सिद्ध केलं. त्या दिवशी त्यासाठी परदेशी निधी आणि देणग्या गोळा केल्या. म्हणजे त्यांचं सगळं आंदोलन किंवा उपजीविका ही आंदोलनावर आधारित होती. तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात मधल्या दंगलीमध्ये गांजलेले मुस्लिम होते, त्यांचा जगभर गाजावाजा करून प्रचंड प्रमाणावर परदेशी निधी आणला. त्या निधीचा किती वाटा हा खरोखरच गुजरातच्या दंगापीडित मुस्लिमांच्या न्यायासाठी वापरला गेला, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. पण गुलमर्ग सोसायटी म्हणून जी गुजरातची आहे, ज्याच्यामध्ये माजी खासदाराला जाळून मारण्यात आलं, त्या सोसायटीच्या पुनर्वसनासाठी तिस्ता सेटलवाड यांनी करोडोचा निधी परदेशातून आणला आणि तो हडपला असा त्याच सोसायटीतल्या उद्ध्वस्त रहिवाशांचा आरोप आहे, पोलिसात तक्रार आहे. त्या आंदोलनजीवी म्हणजे तुम्हाला कळाय की तुम्हाला तुमच्यावर अन्याय अत्याचार होतात, याचंच भांडवल करून जे लोक आंदोलनावर आपली उपजीविका करतात त्यांना पंतप्रधानांनी आंदोलनजीवी असं म्हटलेलं आहे. कारण जर लोकांवर अन्याय अत्याचार झाला नाही तर अशा आंदोलनजीवींच्यावर उपासमारीने मरायची पाळी आहे. तुम्हाला आठवते ते शाहीनबाग आंदोलन, त्यामध्ये प्रशांत भूषण किंवा तुमचे ते योगेंद्र यादव हे दोघेच हातात एक कागद घेऊन काय ते स्वतःला अटक करून घेतात, हे आंदोलन असतं. किंवा तिस्ता सेटलवाड तिथे पोहोचल्या होत्या, किसान आंदोलनाच्या निमित्ताने परत हेच लोक आपल्याला दिसत होते. तेव्हा हे आंदोलनजीवी आहे. हे काय करतात, कुठे नोकरी करतात का, त्यांचा रोजगार काय, त्यांचा रोजगार म्हणजे आंदोलन, आणि म्हणून त्याला आंदोलनजीवी म्हटलेलं आहे. किंवा हे 5-6 आमदार हे आता निवडणुका आल्यानंतर आपण आदिवासी न्यायासाठी लढतो झगडतो हे दाखवण्यासाठी आंदोलनजीवी झालेत, असा त्याचा अर्थ आहे. पण आजकाल मी त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो. त्यामध्ये सुधारणा अशी आहे की आता गेल्या 3-4 वर्षात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी असं जे म्हटलेलं आहे, ते आंदोलनजीवी सुद्धा हळूहळू कॅमेराजीवी झालेले. आपले मनोज जरांगे घ्या किंवा कुठलंही लहान मोठं आंदोलन आजकालच्या काळातलं घ्या, ही आंदोलनं, या चळवळी, हे सत्याग्रह हे कॅमेरापुरते मर्यादित झालेले आहेत. जर कॅमेरा समोर नसेल आणि
त्याची चित्रित केलेली बातमी होणार नसेल तर या लोकांना आंदोलन करता येत नाही. आपल्या डोळ्यासमोर आम आदमी पार्टी आहे, केजरीवाल आहेत. 13 वर्षापूर्वी लोकपाल पाहिजे म्हणून यांनी आंदोलन केलं. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी लोकपाल पाहिजे, सरकारच्या कारभारावर नजर ठेवणारा आणि हिशोब तपासणारा लोकपाल पाहिजे म्हणून यांनी आंदोलन केलं. पण मुख्यमंत्री पद पक्ष स्थापन करून निवडणुका जिंकून मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर आपल्याच पक्षाच्या अंतर्गत नेमलेला हिशोब तपासनीस म्हणजे आम आदमी पार्टीचा जो लोकपाल होता त्यालाच बरखास्त केलं. आणि त्याला बरखास्त केलं नाही तर त्यांच्या आम आदमी पक्षातलं लोकपाल हे पदच कायमचं संपवून टाकलं. गेली 10 वर्ष केजरीवाल यांच्या पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार आहे, पण 10 वर्षात त्यांनी लोकपाल किंवा लोक आयुक्त म्हणजे केजरीवाल सरकारने केलेला खर्च आणि त्याचे व्यवहार तपासणारा लोकायुक्त नेमलेला नाही. गेली 3-4 वर्ष पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं भगवंत सिंग मान सरकार आहे, प्रचंड बहुमताचं सरकार आहे. पण केजरीवाल यांनी ज्या हेतूने सार्वजनिक जीवनात आंदोलनातून आणि राजकारणात प्रवेश केला त्यांनी स्वतःच्या पक्षाची 2 सरकारांना लोकपाल किंवा लोक आयुक्त नेमू सुद्धा दिलेला नाही. इथे तुम्हाला कळेल. आणि सतत त्यांचा पक्ष सत्तेत आला तरी कायम आंदोलनातच असतो. आणि आंदोलन म्हणजे अर्थातच कॅमेरा. आपल्या आंदोलनाच्या आरोपाच्या ओरड्या आरड्याच्या पोरकटपणाच्या बातम्या झाल्या पाहिजेत एवढ्या पुरत्या चळवळी आणि आंदोलन आता मर्यादित होऊन गेलेलं आहे. हे जे झिरवळ आणि आदिवासी आमदारांनी त्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या त्या तुम्ही बघाल, त्याचं जे चित्रण आहे ते बघाल तर प्रत्येक जण आपल्या जीवाला कसा जपतोय. धडाधड उड्या मारल्या आणि परत मग आपला तोल जाऊन काहीतरी होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपल्या जीवाला सांभाळून कसा सुरक्षित राहून आणि सुरक्षित परत येण्यासाठी प्रयत्न करतो. इथे कळतं की आंदोलन सुद्धा कॅमेराजीवी झालेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला आंदोलनजीवी म्हणतात तो एक पोरखेड होऊन बसलेला आहे. त्यामुळे झिरवळ यांनी जे काय केलं त्यांच्याबरोबर आदिवासी आमदारांनी केलं त्याचा आदिवासींच्या लोकहिताशी, अन्यायाशी, न्यायाशी काडी मात्र संबंध नाही. किंबहुना आजकालच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, कुठचीही आंदोलनं बघा, कुठच्याही चळवळी बघा, त्या कॅमेऱ्यापुरत्या असतात. ज्यांनी हे चित्रण केलेलं असतं त्यांना सांगा की तुम्ही सलग चित्रण केलं असेल तर आम्हाला दाखवा. त्याच्यात तुम्हाला दिसेल कॅमेरा चालू आहे असं जोपर्यंत आंदोलकांना माहिती असतं तोपर्यंत आंदोलक आवेशाने तावातावाने काहीतरी बोलतात. पण एकदा कॅमेरा ऑफ झाला की ती नॉर्मल माणसं असतात. चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री, कलाकार जसे कॅमेरा चालू असताना त्या एका भूमिकेत जातात आणि कॅमेरा थांबला, शॉर्टकट झाला की ते नॉर्मल माणसं बनतात. तसेच आजचे आंदोलक हे कलाकार झालेले आहेत. चळवळ ही एक कला आविष्कार झालेला आहे. त्यामुळे झिरवळ असोत किंवा त्यांच्यासोबतचे इतर आदिवासी आमदार असोत त्यांनी जो जो काही प्रकार केला तो कॅमेरासाठी केलेला होता. आदिवासी किंवा मतांसाठी आदिवासींच्या केला असंही मी म्हणणार नाही. निवडणूक डोळ्यासमोर आहे आणि त्या निमित्ताने आपल्या मतदारसंघामध्ये जिथे बहुसंख्य आदिवासी असतात तिथे आपण त्यांच्यासाठी झगडलो ह्या संदेश गेला पाहिजे. एवढ्यासाठी बातम्या व्हाव्यात म्हणून ह्या उड्या घेतल्या गेल्या आणि आंदोलन केलं. कारण आंदोलनजीवी आता हळूहळू कॅमेराजीवी झालेले आहेत. ह्या आमदारांच्या उड्या आणि त्यातला पोरकटपणा समजावण्याचा हा प्रयत्न होता. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.